CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. महाराष्ट्रात पावसाचा हाय अलर्ट, शाळांना सुट्टी. गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुणे, मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव दखे यांनीही 6, 7 आणि 8 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर त्यानंतर पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, तर मराठवाड्यात रिमझिम पाऊस पडेल. अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा एल्गार. अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी याविरोधात राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली असून दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती केली. आम्ही हिंदू आहोत पण मूर्ख नाही, असे म्हणत त्यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली. चोरीचा निष्पक्षपाती निकाल लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका घेत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. लोकगायिका तीजन बाई नियंत्रण. पंडवानी गायन शैलीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका आणि पद्मविभूषण डॉक्टर तीजन बाई यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. छत्तीसगडच्या लोकसंस्कृतीला समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. महाभारतातील कथा आपल्या पहाय आवाजात आणि प्रभावी सादरीकरणाने जिवंत करणाऱ्या तीजन बाई यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.